नमस्कार, समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनखेड, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री डी.पी. कदम हे 35 वर्ष प्रदीर्घ सेवा करून वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले। त्यांचा सेवा गौरव पूर्ती सोहळा शालेय समिती व संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष श्री बाबाराव देशमुख, तर प्रमुख उपस्थिती श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तमरावजी धोंडगे, तर प्रमुख पाहुणे संस्था सचिव भाई गुरुनाथरावजी कुरडे, सहसचिव ॲडव्होकेट मुक्तेश्वररावजी धोंडगे, संस्था सदस्य प्राध्यापक वैजनाथराव कुरडे, शालेय समिती सदस्य श्री केरबाजी आठवले, शालेय समिती सदस्य पंजाबराव देशमुख, त्याचबरोबर कदम सरांचे पंचक्रोशीतील सर्व मित्र परिवार यावेळी उपस्थित होता। यावेळी संस्था अध्यक्ष, संस्था सचिव व संस्था सहसचिव व सहकारी शिक्षकांनी दिल्या प्रतिक्रिया। चला तर पाहूया। कशा पद्धतीने शाळा सांभाळली पाहिजे, कसं विद्यार्थ्यावर लक्ष दिलं पाहिजे, कसं शाळेवर लक्ष दिलं पाहिजे, कशा शिक्षकांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे आदरणीय कदम सर आहे। आणि निश्चित एक चांगल्या कुटुंबातून आलेले सर, आणि ते स्वतः चांगले असल्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा त्यांचे लेकरं सुद्धा एक चांगल्या पदावर त्या ठिकाणी आहेत। त्यांच्या आई या ठिकाणी आहेत, त्यांच्या पत्नी या ठिकाणी आहेत, त्यांचे मी या ठिकाणी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो। आणि आता सर संस्थेला जसा वेळ दिला, विद्यार्थ्याला वेळ दिला, तसा आता घरी वेळ द्या, सामाजिक काम सुद्धा आपल्या माध्यमातून होईल एवढी या ठिकाणी अपेक्षा मी निश्चित व्यक्त या ठिकाणी करतो। आणि सर आपल्याला विनंती करतो की ज्या पद्धतीने ही संस्थेची नाळ आपली जुटलेली आहे, या शाळेची आहे, संस्थेची, आमच्याची आहे, सर्वांची आहे, धोंडगे साहेबांची आहे, कोडे काकांची आहे, सगळ्यांची आहे, भाऊंची आहे। ती नाळ आपण बिलकुल तोडू नका, आमचा सहवास आपण सोडू नका। एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आज मला आमच्या संस्थेमध्ये बहुतेक क्वचित प्रसंग म्हणून बघायला मिळालेला। त्याला कारण हेडमास्टर आहेत तुमचे कदम साहेब। कदम साहेबांचं कार्य इतकं लोकप्रिय आहे, विद्यार्थी प्रिय आहे की लोक गर्दा केल्याशिवाय राहत नाही, गर्दा नुसता करत नाहीत, तर सत्कार समारंभ करतात। याचा अर्थच की त्यांचं काम अत्यंत उत्तम आहे, ते ऐकत होतो आम्ही। त्याला कारण एक आहे, ते चांगले काम करणारे आहेत म्हणून मी बाबाराव नाईक साहेबाला, देशमुख साहेबाला विनंती केली होती की तुमच्या हेडमास्टरची बदली आम्हाला नांदेडला देता का। ते म्हणजे हेडमास्टर सोडून दुसरं कुठलंही मास्तर घेऊन जा, पण हेडमास्टर दिलं की आमची शाळा राहत नाही। त्याच्यावरून महत्त्व मला कळालं किंवा हेडमास्टर खरोखरच महत्त्वाचे आहेत। आणि आज त्यांच्या या समारंभाला सर्व विद्यार्थी, सर्व पालक, मालक, जनता उपस्थित आहे। यावरून त्यांची लोकप्रियता निश्चितपणानं सिद्ध झालेली आहे। याचा धडा आमच्या संस्थेतील सर्व शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी घेतला पाहिजे। चांगली वागणूक, चांगलं काम, विद्यार्थ्यांचं शिक्षण चांगलं, पूर्ण लक्ष देऊन काम करणं, हेच आहे, दुसरं काहीच काही नाही। त्याचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी 100% पार पाडलेलं आहे। आणि म्हणून इथंच आपलं आयुष्य घडवायचं आणि ह्या निमित्तानं पुढे जायचं, मला वाटतं ही आनंदाची गोष्ट आहे। अतिशय चांगले संस्कार त्यांनी जसे मुलावर केले तसे आपल्या विद्यार्थ्यावर केले। आज दोन्ही मुलं चांगल्या पदावर आहेत, आता पंडितरावांनी सांगितलं, अतिशय आनंद वाटला। आणि या सगळ्या कौटुंबिक, जेव्हा कुटुंब चांगलं असतं तेव्हा नक्कीच माणूस प्रगती करतो। मला वाटतं या प्रगती मागचं कारण हे आपलं कुटुंब आहे आणि आपण कुटुंब त्या पद्धतीने चालवलं। आज आम्हाला ताईचं बोलणं ऐकून आम्हाला आनंद वाटला। आमच्या पाण्याची पहिली बाई आहे की जे नवऱ्याचं कौतुक केलं, माझ्या नवऱ्याबद्दल चांगलं बोलत नाही सहसा, पण ताईनं सांगितलं की बुवा सर चांगले आहे, असं आहे, तसं आहे। पण आनंद वाटला की बुवा कोणीतरी आहे की जे आपल्या नवऱ्यात चांगलं म्हणते। सरांचा सेवापूर्ती गौरव सोहळा पार पडला। या सोहळ्यासाठी प्रचंड संख्येने विद्यार्थी आले होते। सकाळपासून संबंधित सहकारी काही घरी जाऊन सत्कार त्यांचा केला आणि सुरुवातीला सुद्धा सत्कार करून गेलेत। सरांच्या सानिध्यामध्ये आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं। सरांचा जो आदर्श त्या सरांनी घालून दिला आमच्यावरती, तो आदर्श आम्ही कायम ठेवणार आहोत आणि त्यांच्या आठवणी आम्ही जपणार आहोत। एवढं बोलून माझे 2 शब्द संपत देतो। कुठून आला, कुठून येत आहे, दुधाचे अंगी निघे तूप लोणी, दोन्ही एक मापे मोजू नये। दुधापासून तूप होते, दही होते, लोणी होते, पण तुपाचं आपल्याला दूध करता येत नाही।
तसे आम्ही सर्व मिळून या ठिकाणी भाई केशवरावजी धोंडगे साहेब गेल्यानंतर या संस्थेला आम्हाला पुन्हा वाढवायचं आहे. पण खऱ्या अर्थानं आम्हाला एक अतिशय चांगले शिस्तप्रिय असे प्राचार्य DP कदम साहेब लाभले आणि त्यांनी या संस्थेचा विकास करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीनं सूत्र गुंतलं आणि खऱ्या अर्थानं शिस्त कशी लावावी या ठिकाणी कॉमर्सचा निकाल एकदम कमी होता. त्यांनी हळूहळू प्रगती करत करत 100% नेला आणि आस्थागत कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, सायन्स असेल, विज्ञान शाखेचा सुद्धा निकाल 100% पर्यंत गेलेला आहे. गुणवत्तेचा आलेख हा वाढवत गेलेला आहे. सरांना पुढील जीवनासाठी मी भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रांती. जनसमूह मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झाला. खरं तर हे DP कदम सरांच्या कामाची पावती म्हणावं लागेल. बघा, शिक्षक त्याच्या कार्यकर्तृत्वावर राष्ट्र कसं आहे हे खऱ्या अर्थाने जगाच्या इतिहासामध्ये पाहिलं जातं. एवढा विद्यार्थ्यांचा समूह, याचा अर्थ शिक्षकपदी खरे उतरलेले DP कदम सर आहेत असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं. अशा पद्धतीचे मुख्याध्यापक शिक्षक बनणं राष्ट्राच्यासाठी अतिशय गरजेचं असतं. आपण सर्वांनी देखील मला वाटतं त्यांच्याकडून अशी प्रेरणा घ्यावी. असे शिक्षक या देशामध्ये लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी घडावेत. यासाठी उर्वरित आयुष्याला DP कदम सरांच्या माझ्याकडून, माझ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीकडून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय क्रांती.